नमस्कार मंडळी. मस्त आता सध्या मेथीचा सीझन सुरू आहे. त्यासाठी मेथीपासून बनणाऱ्या त्याही अगदी एकाच साहित्यापासून बनणाऱ्या 3 वेगवेगळ्या डिशेस त्यांची मस्त अशी मी रेसिपी घेऊन आलेली आहे. चविष्ट तर आहे, त्याशिवाय पौष्टिकसुद्धा ही रेसिपी आहे. चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या आपल्या रेसिपीला मेथी लागणार आहे. त्यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी तुम्ही एकतर कॉटनच्या कापडावर सुद्धा ठेवू शकता किंवा एखाद्या चाळणीवर सुद्धा ठेवू शकता. मी ते मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही जी मेथी आहे ही मी अगदी इथे बारीक बारीक कापून घेणार आहे. एकाच साहित्यापासून आपल्याला 3 रेसिपी बनवणार आहे, म्हणजे या रेसिपीला वेळसुद्धा कमी लागेल आणि आपल्याला व्हेरायटीसुद्धा खायला मिळेल. मेथी शक्यतोवर थोडी बारीक कापून घ्यावी. आता माझी इथे सर्व मेथीची आहे ही पूर्णपणे कापून झालेली आहे. आता आपण यात बाकीचे साहित्य टाकून घेऊया. मी इथे हिरव्या चटणीचा वापर करत आहे. हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. मी ते चवीनुसार हिरवी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर थोडी हळद, धने पावडर, जिरं आणि इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि मी इथे 1.5 कप घेतलेला आहे बेसन घेतलेलं आहे. तुम्ही इथे किती कप बेसन किती मेथीला याचं काहीही विशेष प्रमाण नाही आहे. तुम्हाला जेवढी बनवायची आहे तेवढं मेथी आणि बेसन घ्यायचं. फक्त आजची जी आपली रेसिपी आहे याला छान असा मेथीचा फ्लेवर आहे भरपूर, त्यामुळे शक्यतोवर मेथीचं प्रमाण हे जास्त ठेवा. सर्वात आधी मी मेथी जी आहे ही छान अशी हाताने चुरून घेते आहे. म्हणजे मेथीमध्ये जर काही आपलं पाणी असेल, थोडं मॉइश्चर असेल तर ते बेसन इथे ॲब्सॉर्ब करून घेईल. म्हणजे नंतर आपल्याला गोळा बनवायला व्यवस्थित अंदाज येईल. तर आजचा जो हा गोळा इथे आपण पाण्याने न भिजवता मी इथे दह्याने भिजवणार आहे. पूर्णपणे दह्यानेच भिजवायचं आहे. फक्त आपल्याला एकाच वेळी संपूर्ण दही टाकायचं नाही आहे. अगदी 1-1 चमचा करतच आपल्याला इथे दही टाकायचं आहे आणि छान असं इथे थोडं प्रेशर देऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आपल्याला डो जो आहे तो अजिबात इथे लूज बनवायचा नाही आहे, थोडा टाईट डो बनवायचा आहे. म्हणून 1-1 चमचा टाकतच आपल्याला जे हे आहे याचा डो बनवून घ्यायचा आहे. तर माझे ते डो बनवून झालेला आहे. थोडंफार बेसन जे आहे ते थोडं चिकट असतं, हाताला चिपकतं. त्यामुळे मी अगदी इथे 1.5 ते 2 चमचा छोटा चमचा तेल हाताला आणि ताटाला लावून घेते आहे आणि अगदी गोळा जो आहे इथे छान असा मळून घेते आहे. इथे आपला गोळा संपूर्ण भिजून झालेला आहे आणि त्याचे मी एक समान आकाराचे इथे 500 ते 600 गोळेसुद्धा बनवून घेतलेले आहे. आता नेक्स्ट आपली पहिली जी आहे आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तो म्हणजे या गोळ्यापासून तुम्ही छान असा मेथी पराठासुद्धा बनवू शकता. पण मी आजचा जो मेथी पराठा आहे तो तेल टाकून तुम्हाला भाजवून दाखवला नाही आहे, कारण ही जी आहे हा पदार्थ जवळपास सगळ्यांना माहिती आहे. सगळ्याच गृहिणी असा मेथी ठेपला घरी बनवतात. तेल टाकून छान असं तव्यावर खमंग भाजून घेतला तर हा तुमचा मेथी ठेपला तयार होईल. पण मी आता ते तुम्हाला न दाखवता आपण इथे दुसरी पदार्थ बनवूया. तो म्हणजे मी इथे छान असा याचा टाईट रोल बनवून घेतलेला आहे आणि शेवटचं जे होतं त्याला पाणी लावून मी इथे त्याला छान इथे टाईट करून घेतलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा उकळू तेव्हा ते पाण्यामध्ये इथे सुटणार नाहीत. अशा प्रकारे मी जे छोटे गोळे बनवून घेतले होते त्याचे सर्वच असे टाईट रोल बनवून घेतलेले आहे. आणि हे जे रोल आहेत हे ते आपल्याला अगदी 10 ते 15 मिनिटं आपल्याला पाण्यात उकळायचे आहेत. तुम्ही ते 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. रोलसुद्धा उकळून झालेले आहे. तुम्ही ते बघू शकता आपल्या रोलची साईज जी आहे ती अगदी दुप्पट झालेली आहे आणि मस्त रोल जे आहे ते छान असे शिजलेले आहेत. त्याचं थोडं टेक्स्चरसुद्धा बदललेलं आहे. आता हे रोल आपल्याला जे आहे हे ते पाण्यातून मी काढून घेणार आहे आणि कढईमध्ये जे पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण नेक्स्ट रेसिपीसाठी वापरू शकतो. त्याच्यामुळे ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला. तर आता हे रोल थोडेफार थंड झाले आहे. नंतर मी याला असं छोट्या छोट्या आकारात कापून घेतलेलं आहे बाकरवडीसारखं. रोल कट करताना त्याचा आकार हवा तसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपला पहिला इथे दुसरा पदार्थ म्हणजे एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्या तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, थोडी कलंजी आणि ते तीळ टाकलेले आहेत. तीळसुद्धा छान तडतडले. थोडी हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिंगसुद्धा त्यात टाकून घेतलेलं आहे. आणि हे जे रोल होते आपले छान इथे अशा याला खमंग अशी फोडणी देऊन मस्त असे परतून घेऊया. खूप चविष्ट अशी ही डिश आहे. सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही स्नॅक्समध्ये सुद्धा देऊ शकता ही डिश. याला फार आता शिजू द्यायची गरज नाही, फक्त आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. आणि थोडे रोल्स जे होते कट केलेले ते मी ते साईडला ठेवलेले आहे, कारण आपल्याला अजून दुसरी रेसिपी करायची आहे. तर मी यावर थोडा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडं काळं मीठसुद्धा टाकून घेतलेलं, त्यामुळे अजूनच छान चव येते. तुम्ही हे नुसतं जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात. खूप यम्मी अशी ही डिश आहे आणि तुम्ही याला फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. मी याच्यानंतर थोडे फ्रायसुद्धा केलेले आहेत. फ्राय केल्यानंतरसुद्धा खूप टेस्टी लागतात. एकदम क्रंची बनतात. अगदी बाकरवडीसारखे लागतात. खूप मस्त. तुम्ही दोन्हीही पद्धतीने खाऊ शकता. आता आपला इथे दुसरा पदार्थसुद्धा तयार झालेला आहे आणि तोही तुम्ही 2 पद्धतीने खाऊ शकता.
तुम्हाला हा पहिला दुसरा पदार्थ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपण इथे तिसरा पदार्थ याच डिशपासून बनवूया. तो म्हणजे तेच मी इथे कढई कंटिन्यू केलेली आहे. भांड्यांचा जास्त पसारा करायचा नसल्यामुळे मी तीच कढई इथे यूज केलेली आहे. त्यात थोडं तेल टाकलेलं आहे, जिरं, मोहरी आणि कांदासुद्धा इथे टाकून घेतलेला आहे. तेलावर आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची थोडी ते पेस्टसुद्धा टाकलेली आहे. ते सुद्धा छान असं खमंग परतून झाल्यानंतर सर्व मी मसाले टाकून घेतलेले आहे. आपण जे डेली वापरतो तेच भाजीसाठी तेच मसाले टाकलेले आहे. त्यानंतर एक टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कापून इथे टाकून घेतलेला आहे. टोमॅटो छान असं इथे शिजू द्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर मी त्यात 2 चमचे फेटून घेतलेलं दही टाकून घेणार आहे. ही जी आहे भाजी ही तुम्ही छान इसे खोबऱ्याचं वाटण करून सुद्धा घालू शकता. अगदी टेस्टी भाजी होते ही. आणि याला मी आता इथे एक वाफ काढून घेणार आहे. जशी आपण बेसनाचे गट्टे करतो अगदी त्याच पद्धतीची ही भाजी आहे. पण ही नुसतंच बेसनाचे गट्टे न करता आज हे मेथी गट्टेसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. खूप अप्रतिम आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे. मसालासुद्धा छान शिजलेला आहे. आता आपण यामध्ये जे आपण बिना फ्राय केलेले जे आपण गट्टे किंवा ते आपण कट केलेले रोल जे होते ते ठेवले होते ते आपण यात टाकून घेऊया. आणि आवश्यकतेनुसार आपण यात पाणी टाकून घेते आहे मी. जेवढं तुम्हाला पातळ करायची आहे, पण ही भाजी शक्यतोवर फार अशी पातळ करायची नाही आहे. थोडं आणि आपण जे कढईमध्ये पाणी मी शिल्लक ठेवलेलं होतं त्याच पाण्याचा मी इथे वापर करणार आहे. त्यामुळे भाजीलासुद्धा खूप छान अशी चव येईल. त्या पाण्यात आपण रोल उकडल्यामुळे पाण्यालासुद्धा मेथीचा छान असा फ्लेवर आलेला आहे. त्यामुळे मी त्याच पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुसरं पाणीसुद्धा वापरू शकता. आता भाजीला मस्त अशी एक वाफ काढून घेऊया आणि वरून मस्त अशी कोथिंबीर गार्निश करून आपली ही खमंग मेथी गट्ट्याची भाजीसुद्धा रेडी आहे. तुम्हाला हे माझ्या रेसिपीज कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, मी छान छान तुमच्यासाठी रेसिपीज घेऊन येते, तर प्लीज एक लाईक करायलासुद्धा विसरू नका. पहिल्यांदा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजेच तुम्हाला अशा छान चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज तुम्हाला नक्की बघायला मिळतील. तुम्ही ही भाजी कशाही सोबत, भाकरीसोबत किंवा पोळी, फुलका, नान कशाही सोबत खाऊ शकता. बघा मस्त अशी आपली मेथी गट्ट्याची भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.